Hari Om. Am I audible properly? एकदम छान. Yes, thank you. हरि ओम. आज आपण ऍक्च्युली दोन श्लोक बघणार आहोत. 15 आणि 16 एकत्र. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. पहिला शब्द ध्यायतो मी तिथंच थांबलो. कारण ध्यान म्हणजे अनुसंधान आणि अनुसंधान नसेल तर विषयामध्ये गती कशी येणार. म्हणजे या श्लोकाकडे बघताना पहिल्यांदा काही निगेटिव्हिटी वाटते की भगवान विषयासक्त व्यक्तीबद्दल बोलत आहेत. पण हा पहिला शब्द विचार करायला भाग पाडतो की ध्यान म्हणजे अनुसंधान ही एक आवश्यक गोष्ट आहे. मानवी मेंदूला विषयाचे आकर्षण होण्याआधी त्याचं आधी आकलन होणं आवश्यक असतं. ते होण्याआधी त्याचा ध्यास असणं आवश्यक असतं. थोडासा चॅलेंजिंग विषय, उदाहरणार्थ चारचाकी गाडी घेणं, चालवणं, त्या वाहनाचा आनंद घेणं, तिच्यामध्ये बसून मिरवण्याच्या आधी तिला चालवायला शिकणं. आता हे सोपं आहे, पण पूर्वी जेव्हा गेअर्ड व्हेइकल्स असायच्या त्यावेळेला प्रशिक्षक शिकाऊ चालकाला क्लच, ब्रेक, एक्सलेटर, गेअर यांची सांगड मनातल्या मनात घालायला शिकवायचे. आणि अ, ते सगळं मनातल्या मनात असायचं गाडी चालवायला द्यायच्या पूर्वी. हे एक अनुसंधानच असायचं, एक प्रकारचं ध्यानच आहे. आपण साधना म्हणून जे करतो ते पण ध्यानच. ज्या परमेश्वराचं रूप आपल्याला माहीत नाही त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे. त्यात भगवंतांनी गीतेतच असं सांगितलं की तू करत नाहीयेस, प्रकृती करतीये. जसं की स्वामींनी सुद्धा आता सांगितलं, प्रकृते हे क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः. विषयांचं ध्यान करणं ही एक प्रकृती आहे. त्यावर आपली स्वप्न, ध्येय, त्या दिशेची मार्गक्रमणा अवलंबून असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ध्यान करणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. या आधीच्या क्षितिजच्या स्वाध्यायामध्ये आपण हे बघितलं की कसं आयनॉक्स थिएटरचं मनावर एक इम्प्रेशन क्रिएट झालेलं असतं. मग हे नक्की काय आहे? भगवंतांनी भगवंतांचं वाक्य म्हणजे सिद्धांत असं स्वामी म्हणायचे. त्यांना अर्जुनाला काय वॉर्न करायचं आहे, यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचा हा भाग कुठल्या प्रवाहात येतो हे बघणं गरजेचं आहे. इथं भगवंत अर्जुनाला म्हणजे आपल्याला आवाहन करीत आहेत की एका अवस्थेला जायचं आहे, स्थितप्रज्ञ व्हायचं आहे. सुरुवातच मुळी झाली की स्वजनांना मारल्यामुळे मला पाप लागेल. त्यावर भगवंतांचा हा अभूतपूर्व आणि क्रांतिकारी विचार की समबुद्धी ठेवून कर्म करण्याने तुला पाप लागणार नाही, अशी भूमिका अंगारण्यासाठी आत्मज्ञानवान हो, योगयुक्त हो. जेव्हा वेदातील ज्ञान धारणांऐवजी सकाम कर्मकांडात्मक धर्मधारणांना स्वीकारून गोंधळलेली आणि अस्थिर झालेली तुझी बुद्धी परमात्मतत्वात निश्चल होईल, तेव्हा तुला पूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. असं म्हटल्याबरोबर पूर्ण शरणागत झालेला शिष्यत्व पत्करलेला अर्जुन प्रश्न विचारतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा? समाधीस्थ स्थित अशा स्थितप्रज्ञाचे काय लक्षण आहे? हा स्थिर बुद्धीचा पुरुष बोलतो कसा, चालतो कसा, बसतो कसा, म्हणजे व्यवहार कसा करतो? त्यावर भगवान म्हणाले, प्रजा हाती यदा कामान. म्हणजे काय? तर त्याने आपली इंद्रिये आवरून घेतलेली आहेत. हे नीट कळावं, सामान्य व्यक्तीला या पातळीवर ही पातळी समजावी, त्यांना पूर्णपणे समजावं यासाठी स्थितप्रज्ञाच्या एक्झॅक्ट विपरीत म्हणून भगवंतांनी ध्यायतो विषयान पुंसः आणि क्रोधात भवती सम्मोहः हे दोन श्लोक योजले. कारण त्याचाच पुढचा श्लोक आहे रागद्वेष वियुक्तैस्तु, ज्याचा शेवट आहे प्रसादम अधिगच्छति, जो पुन्हा आपल्याला स्थितप्रज्ञाचंच दर्शन घडवतो. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये किंवा कुठल्याही टेस्टिंगमध्ये दोन प्रकारचं टेस्टिंग महत्वाचं असतं. एक म्हणजे पॉझिटिव्ह टेस्टिंग आणि दुसरं निगेटिव्ह टेस्टिंग. काय व्हायला पाहिजे आणि काय नाही व्हायला पाहिजे. स्थिरबुद्धी व्हायला पाहिजे आणि ध्यायतो विषयान पुंसः नाही व्हायला पाहिजे. क्रायटेरिया सांगत आहेत भगवंत. अमुक एक हो, अमुक एक होऊ नकोस. डूज अँड डोंट्स आहेत. त्यातल्या न करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या या दोन श्लोकात सांगितलेल्या आहेत. स्वामीजींनी विषयांचं ध्यान, काम, क्रोध, संमोह या क्रमाने येणाऱ्या गोष्टींच्या बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. स्वामीजी सांगतात की कामापासून क्रोधापर्यंत अवनत होत जाणाऱ्या व्यक्तीने स्वतःला सावरले नाही तर ती व्यक्ती अधोगतीला जात जात विनाश पावते.
प्रणश्यती म्हणजे विनाश हा नक्की कशाचा, तर आपल्या ध्येयाकडे नेणाऱ्या मार्गापासून च्युत होणे हे त्या दृष्टीने मरण्यासारखेच आहे. म्हणून प्रणश्यती हा शब्द वापरला आहे. एखादे उत्तुंग ध्येय गाठण्याची ज्याला इच्छा आहे, पण इंद्रिये आणि मनाच्या उपभोग प्रवृत्तींवर नियंत्रण घालण्याच्या बाबतीत जो बेसावध आहे, निग्रही नाही, अशा व्यक्तीच्या उद्देशाचा नाश कसा होतो हे या 2 श्लोकांमध्ये मिळून सांगितलेले आहे. विषयांचं ध्यान करणाऱ्याला संग निर्माण होतो. सुखोपभोगाच्या विषयांचे विचार मनात घोळवत ठेवणे म्हणजेच विषयांचे ध्यान करणे. त्यांच्या प्राप्तीचा मार्ग काय असेल याचा विचार करणे. ते प्राप्त झाल्यावर सांभाळावेत कसे आणि त्या सुखाची मात्रा अधिक तीव्र कशी करावी याचा विचार करणे हे सगळं मिळून विषयांचं चिंतन असा करणारा हा जो माणूस आहे, त्याचं काय होतं तर त्याला विषयांचा संग निर्माण होतो. संग गळ्यात पडण्याआधीच झटकायला हवा असं स्वामी सांगतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पूजनीय बेलसरे महाराजांनी त्यांच्या आनंद साधना या ग्रंथात दिलेलं आहे, की तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना मानस शाखेचाही अभ्यास ते करीत होते. तेव्हा विकृत कामप्रवृत्ती कशी असते हा विषय त्यांच्या अभ्यासात आला. ते म्हणतात, की वाचता वाचता माझ्या हे लक्षात आलं, की मलाही त्यातमध्ये रस उत्पन्न होत आहे. म्हणून बरोबर काय नाही हे देखील फार वेळ पाहता कामा नये, कारण त्यातून संघ निर्माण होण्याची शक्यता असते. महत्वाची गोष्ट म्हणजे अयोग्य आहे म्हणून तिला झटकन टाकून देण्यासाठी तिचा विचार करायला लागतो. आणि हा झटकून टाकण्याचा विचार जर झटकन पूर्ण नाही झाला, तर ती गोष्ट अयोग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, असं म्हणत म्हणत मन तिचं चिंतन करतं. तर मग संघ कशाला म्हणायचं? तर चित्त या विषयाच्या चिंतनाला चटावतं, म्हणजे त्याचा तो सतत मध्यवर्ती प्रवाह होतो, त्याला संघ म्हणतात. प्रत्यक्ष अनुभवाच्या रूपाने किंवा कल्पनेच्या संस्कार रूपाने त्या गोष्टी ज्या आवडीनं आपलं चित्त म्हणून मनात धरून ठेवतं, त्या गोष्टी अदृश्य बंधांनी चित्ताला बांधून टाकतात. त्यालाच संघ असं म्हणलेलं आहे. या संघातून काम कसा निर्माण होतो, तर उपभोगाच्या सुखापेक्षा किंवा उपभोगण्याच्या सुखापेक्षा कल्पनेतलं सुख जास्त वाटत असतं. अप्रतिबंध असतं, अमर्याद असतं. त्या उपभोगातून प्रत्यक्ष अधर्म घडलेला दिसत नाही. त्यामुळं झालं स्वैरचिंतन तर काय हरकत आहे, असं वाटतं. पण यामुळं चित्ताची ठेवण बदलते. ती चोरटेपणाने भोगमय होते आणि पुढे जाऊन अनुकूल संधीची वाट पाहून झडप घालण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. तिचं नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये एक सुंदर वर्णन केलेलं आहे. मांजरे केली एकादशी, इळीवरी होते उपवासी, यत्न करिता पारण्यासी धावुनी गिवसी उंदिरू. लांडगा बैसला ध्यानस्थ, तोवरी असे निवांत, जव पेट सुटे जीवात, मग घात करी वत्साचा. श्वाने देखिला स्वयंपाक, जोवरी जागे होते लोक, मग निजलिया निशंक, चारी मडकी फोडलेली. एखादी गोष्ट सुंदर वाटण्याचं रूपांतर तिचा संग निर्माण होण्यात झाल्यावर ती गोष्ट उपभोगण्याची आणि तिचा आस्वाद घेण्याची जी इच्छा असते त्याला काम म्हणतात. काम ही साधारण इच्छा नसते, तर उपभोगण्याची ती प्रबल प्रवृत्ती असते. मग या कामाचं क्रोधामध्ये कसं रूपांतर होतं, तर काम इच्छापूर्तीकडे जाण्याच्या मार्गाची आखणी करून देतं आणि त्या दिशेने कळत नकळत उघड किंवा दबकत कर्माची पावलं पडतात. त्या इच्छापूर्तीकडे जात असताना किंवा त्यांचं आस्वादन घेत असताना त्यात विघ्न, अडसर किंवा व्यत्यय आला, तर अंतःकरणाची उसळलेली जी प्रतिक्रिया असते ती क्रोध ह्या स्वरूपात प्रकट होते. इच्छेची पूर्ती होण्यापूर्वी काम अपेक्षा या स्वरूपात असतोच आणि अपेक्षेच्या विरोधी घडलं की क्रोध येतो. क्रोध हे कामाचंच स्वरूप आहे, हे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः या शब्दात मांडलेलं आहे. इथे काम हाच क्रोध, या रजोगुणातूनच तो निर्माण होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि ते पुढे म्हणतात, महाशनो महापाप्मा विद्धेनम इह वैरिणम. हा महाशनो आणि महापाप्मा आहे, म्हणजे हा महाखादाड आहे. तो कधीही तृप्त न होणारा आहे. तो महापापी आहे आणि तो वैरी आहे असं समज. आता एक शंका येते, की कामपूर्तीत अडथळा आला तर क्रोध निर्माण होतो, पण एखाद्याबद्दल काम नसतानाही क्रोध निर्माण होतो. उदाहरणार्थ, आईला मूल नीट वागलं नाही तर राग येतो. दुसरी शंका अशी, की कामांची विना अडथळा इच्छापूर्ती झाली तर क्रोध येणार नाही. त्या अर्थी
अप्रतिबंध कामपूर्ती होत असेल तर क्रोध, संमोह वगैरे काहीच होणार नाही. म्हणजे कामपूर्ती होत असेल तर नैतिक किंवा अनैतिक कोणत्याही मार्गाने ती पुरवली तर काय हरकत आहे? क्रोध आला नाही म्हणजे झालं. या प्रश्नातच संमोह आहे. पुन्हा पुन्हा अधिक तीव्रतेने काम पूर्ण व्हावा अशी जी आसक्ती निर्माण होते, त्या त्याच्यातून हा जो क्रोध निर्माण होतो, या क्रोधातून जसा संमोह होतो, तसाच या कामातून सुद्धा संमोहच निर्माण होतो. म्हणून म्हणलेलं आहे क्रोधात भवती संमोहः. संमोह म्हणजे खरं तर अविवेक. शंकराचार्यांनी त्याला म्हणलं आहे कार्याकार्य विषय विभ्रम. म्हणजे योग्य कर्तव्य काय आणि अयोग्य काय, काय करावं काय करू नये याचं भान न राहणं. भ्रमित मन कळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. बुद्धीने तिच्या क्षमतेनुसार अधिकाधिक सूक्ष्म ज्ञानधारणा धारण करणे, तत्वाच्या ज्ञानाप्रत जाणे, त्या तत्वाचा वेध घेणे हेच तिचं कर्तव्य. मग आपले कर्तव्य करू नये असं जे बुद्धीला वाटतं त्याला मोह म्हणतात. आणि हे कर्तव्य आहे का असा कर्तव्याबद्दल बुद्धीला जी शंका घेण्याचा मोह होतो त्याला संमोह म्हणतात. भ्रांतीपासून ते या स्मरणाच्या प्रांतामध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट होतो. या भ्रांतीमुळे आपल्याला बुद्धीला त्या त्याचे डोळेच गेल्यासारखे होतात. डोळ्यासमोरून ध्येय नष्ट होऊन जातं आणि जन्मांध व्यक्तीला काही कारणाने पळण्याचा प्रसंग आला तर ती जशी सैरावैरा धावेल, अडखळत धावेल, त्या पद्धतीनं हे दिशाहीन आपलं पळणं होतं आपल्या बुद्धीचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "जैसे जातंध्या पळणी पावे, मग काकुळीती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा." एक वेळ विवेकी बुद्धी मंदबुद्धी असली तरी अविवेकी व्यक्तीच्या अंधबुद्धीपेक्षा श्रेष्ठ असते. काय करावं आणि काय करू नये याचं भान न राहणं एवढंच काय, आपण कोण आहोत, कुठं आहोत, आपल्या शास्त्राने आणि गुरूंनी काय शिकवलेलं आहे, आपल्याला संसार बंधनाचा आणि कर्माचा उद्देश काय आहे, याचाही विसर पडतो. यालाच स्मृतिविभ्रम असं म्हणलेलं आहे. संपूर्ण ज्ञान उलथून पडल्यासारखं होतं आणि ज्ञानप्राप्तीची इच्छाच नष्ट होऊन जाते. बुद्धिमत्तेची हानी होऊन हळूहळू ती चुकांचे तत्वज्ञान करू लागते. अनैतिकतेची किंवा अमर्याद आसक्तीची आवश्यकता म्हणून वकिली करू लागते. तेव्हा ती ज्ञान या उद्देशापासून ढळते. समर्थांनी म्हणल्याप्रमाणे विवेके पाहिल तो पुरुषू, विवेके न पाहिल तो पशु. ही सर्व अवनतीची परंपरा विषयांचं चिंतन करायला लागल्यापासून सुरू होते. तेव्हा बुद्धीला कळत असतंच. संघही निर्माण झालेला कळतो, काम निर्माण झालेलाही कळतो. पण नंतर काही कळेनासं होऊन शेवटी संमोहातून ते बुद्धिनाशात प्रणश्यती इथपर्यंत होणारा प्रवास पूर्णपणे अनियंत्रित असतो. बुद्धीमध्ये कुठंतरी खोल जागृती असते, पण अशी व्यक्ती जीवन व्यर्थ गमावण्याची शक्यता असते. सर्वसाधारण पातळीवरील व्यक्तीचेच नव्हे, तर चांगल्या साधकाचे देखील असे होऊ शकते. एकदाच काम किंवा एखादाच क्रोध प्राप्त झाल्याने असे होत नाही, पण त्या घसरगुंडीची मजाच वाटायला लागली की ती खेळतच बसावे असे वाटते आणि कामप्रवृत्ती बळकट होते आणि कामवैरी प्रबळ होतो आणि नंतर त्याचा पराभव करणं कठीण होतं. यासाठी काय उपाय करावा? प्रयत्नशील साधकाने विचाराने सदोदित तत्वाचा वेध घ्यावा आणि भावनेच्या आधारे देवाचा पदर घेऊन राहावे. हेच भगवंतांनी मत्परहा हो या शब्दात सांगितलेले आहे. या साधनेबाबतीत तत्पर हो आणि संयमाचे बांध मन तोडू पाहेल त्यापूर्वीच, म्हणजेच सदोदित मत्पर हो, म्हणजेच ईश्वराच्या अनुसंधानात राहा असा उपदेश केलेला आहे. महाशनो महापापमा विद्धेनम इह वैरिणम असं म्हणून भगवंतांनी कामविकाराला मानवासाठी महान शत्रूचा दर्जा दिलेला आहे. या साध्यावर चिंतन करणे हे एक केवळ युद्धच होतं. कळलं की या जिंकायला कठीण असणाऱ्या शत्रूकडून दिवसातून कितीतरी वेळेला आपण हरलो आणि कितीतरी वेळेला काही ना काही युक्त्या योजून त्याच्यावर आपल्याला विजयही मिळवता आला. या युक्त्या कशा? तर आपल्या कर्मात पूर्ण लक्ष देणे, उपासना दृढ करणे, या गोष्टी आपण करू शकतो. महाकठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. भगवंत मात्र आपल्या साथीला हवेत, सोबत हवेत. त्या पद्धतीने आपण स्वामींच्या मार्गदर्शनामध्ये ईश्वराच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करू. हरिओम.